कार मंडळी, झालं ज्वारीचं भिजणं चालू. ज्वारी वापलेली नाही ह्या तुकड्यातली, त्यामुळे रेनपाईप जोडलेत. पलीकडल्या एका रेनपाईपामध्ये पाणी बसना म्हणून हा जुना रेनपाईप पण जोडलाय. त्यानं भलती फजिती केली आमची. हो का, असा जोडला की इतका फाटला रेनपाईप, त्यामुळे ती कट केलाय. डबल जोडाजोडी करून आता शिक चालू केलंय. हे बघा, इकडून हे बँडवून जोडले. बेजारी शेतकऱ्याची फटफजिती नसते. बघा आता 2 रेन पाईप टाकलेत. बोरची मोटर आहे, चांगलं चालायला लागलं. अलीकडला जरा फास्ट रेन पाईप पाणी मारतोय, पलीकडं कमी मारते जरा पाणी. हे काय जुना रेन पाईप आहे तरी बी किती चांगलं पाणी मारतोय. आणि हे आता नवा आहे, ह्या वर्षी आणलेला. हे काय आता फाटतोयच काय की. आता जागोजागी ह्याला कट व्हायला लागलाय, फाटायला लागलाय थोडा 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 थोडा. तेव्हा तिथं पटकर आहे त्याच्या काष्टाने काढा. हे एवढं वर्ष भागल म्हणलं नवीन आणायचं, तर ती काही भागायचा अंदाज दिसा ना. फाटायच लागला पाईप. ही जुना पाईप आहे तरी बी प्रेशर वाढले की. वापलेलीच नाही, काहीच वापलेलं नाही ज्वारी. अलीकडल्या हे इकडून बांधाच्या कडेकून तर कसलीच वापलेलं नाही. त्या निम्यापासून तरी कुठं कुठं दिसती ज्वारी. म्हणलं भिजवून काढावी म्हणजे मग वापन सरसंगट सगळी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मंडळी. बघा एकदा रेन पाईप आमचा. भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.